घरचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एक तकलादी अशी NPS योजना लागू केली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्याचं, ते सर्व विभागाचे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्याचं भविष्य फार अंधकारमय आहे. जर एखादा कर्मचारी रिटायर झाला, ते शेअर मार्केटवर असलेली NPS योजना साहेब आज केवळ 1700-1200 रुपये पेन्शन मिळत आहे. त्यांना गोळ्या औषधाला सुद्धा ते खर्च इतकी ते परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे आपणास विनंती करतो की आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला जाहीर पाठिंबा द्यावा आणि आपल्या येणाऱ्या निवडणुकीत वचननाम्यामध्ये हा आमचा मुद्दा घ्यावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. आपल्या मागण्या न्याय मागण्यासाठी नेहमीच आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही मदत तुम्हाला करता येईल ती करण्याचा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना देतो. या मागण्या माझ्यापर्यंत यापूर्वी आलेल्या आहेत आणि खरंच न्याय मागण्या आहेत. त्याच्यामध्ये कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या पुढल्या आयुष्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन पूर्ण ह्या देत असलेल्या तुमच्या पैशामध्ये बोललं होतं आणि फॅमिलीचं संरक्षण कसं करायचं, फॅमिलीचा उदरनिर्वाह कसा करायचा, वैद्यकीय खर्च कसे भागवायचे, ह्या सगळ्या गोष्टीची एक प्रकारची अडचण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समोर भविष्याला बघत असताना आढळून येते. आणि नक्कीच या सगळ्या न्याय मागण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्या पक्षाच्या वतीने जे पैसा आता म्हणजे